करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद. मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संरक्षण प्रक्रिया करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विनंतीनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मूर्तीची नियमित पाहणी आणि आवश्यक संवर्धन करण्यात येणार असून यासाठी 11 आणि 12 ऑगस्ट 2025 हे 2 दिवस निश्चित केले आहेत. या प्रक्रियेदरम्यान भाविकांना मूळ मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन मिळणार नसले तरी गैरसोय टाळण्यासाठी पितळी उंबऱ्याच्या आत उत्सव मूर्ती आणि श्री कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना बाहेरून दर्शन घेता येईल. जिल्हाधिकारी अमोली येडके आणि देवस्थान समितीने वेळोवेळी पुरातत्व विभागाकडे पाहणीसाठी विनंती केली. मागील वर्षी 16 एप्रिल 2024 रोजी अशी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. यावर्षी जून महिन्यात समितीने पुन्हा तातडीच्या कारवाईसाठी पत्र दिले. संवर्धन प्रक्रियेत तज्ज्ञ पथक मूर्तीवरील नैसर्गिक झीज, धूळ आणि इतर घटक तपासून योग्य रासायनिक उपाययोजना करेल आणि यामुळे मूळ प्रतिमेचे दीर्घकालीन संरक्षण होणार आहे. देवस्थान समितीने सर्व भक्तांना संयम राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी स्पष्ट केले की ही प्रक्रिया इतर ऐतिहासिक मंदिरांप्रमाणे नियमित तपासणी आणि जतनाचा भाग आहे. मूर्तीला कोणतीही हानी पोहोचलेली नसून ती पूर्णपणे सुस्थितीत आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निश्चिंत राहावे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.